नमस्ते. टी-ई-टी एक्झाम शिक्षक पात्रता परीक्षा 2025. तर या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणाऱ्या विषयांपैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताचा आजचा आपला टॉपिक आहे वर्तुळ. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर 10वीचा M2चा जो थर्ड टॉपिक आहे वर्तुळ. तर याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येणार आहेत. आणि जरी अभ्यास नाही केला तरी या ठिकाणी मी त्या सर्व कन्सेप्ट घेणार आहे. ठीक आहे. तर आता हे समोर तुम्हाला टॉपिक दिसतायत हे पेपर 1 व पेपर 2 चे कंबाईन टॉपिक आहेत. ठीक आहे. बऱ्यापैकी आपले टॉपिक कव्हर झालेले आहेत. बाकीचे राहिलेलेही टॉपिक आपण घेणार आहोत. ठीक आहे. हे पेपर 1 चे टॉपिक आहेत फक्त आणि हे पेपर फक्त 2 चे टॉपिक आहेत. ठीक आहे. तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपण जनरली काय करतो का सुरुवातीला सर्व प्रश्न पाहतो, नंतर कन्सेप्ट पाहतो आणि पुन्हा प्रश्न सोडवतो. पण या टॉपिकचा अभ्यास करताना आपण तो पॅटर्न यूज नाही करणार आहे. तर आता आपण सरळ डायरेक्ट प्रश्न उत्तर या पॅटर्ननी जाणार आहोत. कारण प्रश्नासोबतच त्याची कन्सेप्ट पाहणार आहे. म्हणजे एक कन्सेप्ट तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहील आणि शेवटी आपण पूर्ण सर्व कन्सेप्टचा एक पूर्ण ओव्हरलुक सर्व कन्सेप्ट करणार आहोत. तर कारण सर्व कन्सेप्ट जर आधी पाहिल्या आणि नंतर प्रश्नाला सुरुवात केली तर खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. मग त्या तुमच्या लक्षात नाही राहणार. म्हणून एक कन्सेप्ट घ्या, ती व्यवस्थित पहा, त्याचे 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे ती कन्सेप्ट व्यवस्थित झिरपते आणि अशा कन्सेप्ट पाहून झाल्याच्या नंतर मग मात्र आपण वन टाईम 10वीच्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत किंवा आपल्या टॉपिकला जेवढे सर्व कन्सेप्ट लागतात ते सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेणार आहोतच. ओके, ठीक आहे. तर लेक्चरला सुरुवात करतोय. 2024चा पहिला प्रश्न काय दिला या ठिकाणी खालील वर्तुळावरील दिलेल्या सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील. म्हणजे आता इथं एक वर्तुळ दिले त्यावर काही बिंदू दिलेत आणि 2 बिंदू जोडून एक रेषाखंड तुम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे एक लाईन तयार करायची आणि ही लाईन जी सेगमेंट आहे तर अशा किती लाईन सेगमेंट तुम्ही तयार करू शकता. म्हणजे जर मला जोडायचं झालं तर एफला मी डी सोबत जोडू शकतो, एफला मी बी सोबत जोडू शकतो, एफला एच सोबत जोडू शकतो आणि एफला जी सोबत जोडू शकतो. तर अशा मी किती रेषा या ठिकाणी काढू शकतो असा मला प्रश्न विचारलाय. आता मी एफला घेऊन जर एवढे रेषा काढू शकतो तर डी ला घेऊन किती काढेल, सी ला घेऊन किती काढेल, तर ई ला घेऊन किती काढेल. अशा पद्धतीने मला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. तर हा प्रश्न सोडवताना खरं तर याचं एक सूत्र आहे. पण मी तुम्हाला जनरली जेवढे काही सूत्रे दिलेली आहेत त्या सूत्रापेक्षा एक वेगळं सूत्र सांगणार आहे. खरं तर हे सूत्र 11वीचं आहे. 11वीचा एक फॉर्म्युला आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन या टॉपिक मधला. तर कॉम्बिनेशनचा एक फॉर्म्युला आहे. तो सांगण्यामागचं रिझन काय आहे तर या पॅटर्नला आता तुम्हाला इथे जर सांगितलं तर 2 म्हणजे एक रेषाखंड काढायचा आहे म्हणजे 2 बिंदू जोडायचे. कधी तुम्हाला त्रिकोण काढायला सांगितली, कधी चौकोन काढायला सांगतील. मग त्या ठिकाणी तुम्हाला 3 बिंदू जोडायचे. चौकोन काढताना 4 बिंदू जोडायचे. तर अशा वेळेस तुम्हाला तो एकच फॉर्म्युला सगळ्या पॅटर्नला लागू झाला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला 11वीचा तो फॉर्म्युला सांगून ठेवणार आहे. लक्षात ठेवा फक्त त्या पॅटर्ननी तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. अतिशय सोपा आहे. पहिल्या प्रश्नाला थोडासा वेळ जास्त लागेल, पण तिथून मात्र कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला गेला तरी तुम्हाला तो सहजरित्या सोडवता येणार आहे. तर प्रश्न काय पहा, NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल भागिले n मायनस r फॅक्टोरियल. आता पहा प्रश्न तुम्हाला हा फॉर्म्युला थोडासा हार्ड वाटला असेल, अवघड वाटला असेल, पण सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल किती सोपा प्रश्न आहे. n म्हणजे काय, किती बिंदू दिले. r म्हणजे काय, किती बिंदू जोडायचेत. ओके. सी म्हणजे काय, कॉम्बिनेशन, एकत्रित एकदम. ओके, ठीक आहे. n फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल म्हणजे काय याचं सर्वात महत्त्वाचं एक्झाम्पल पहा. समजा मी या ठिकाणी लिहिले 2 फॅक्टोरियल तर याचा अर्थ होतो 2 गुणिले 1. मी इथं जर लिहिले 3 फॅक्टोरियल तर 3 गुणिले 2 गुणिले 1. जर मी इथं 4 फॅक्टोरियल लिहिलं तर 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. जर मी इथं 5 फॅक्टोरियल लिहिले तर याचा अर्थ होतो 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल का एखाद्या मागे फॅक्टोरियल उद्गारवाचक चिन्ह जर लिहिलं, एखाद्या कोणत्याही संख्येच्या मागे जर उद्गारवाचक चिन्ह येत असेल तर त्याचा अर्थ होतो त्या संख्येपासून 1 पर्यंत सर्व संख्येचा काय करत जायचंय, गुणाकार करत जायचं. आले लक्षात? ठीक आहे, डन. मग आता सिंपल आहे. आपल्याला बिंदू किती दिलेत या ठिकाणी बिंदू जर तुम्ही पाहिले तर किती बिंदू दिलेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती बिंदू दिलेत, 8 बिंदू दिलेत. ओके, ठीक आहे, 8. सी कॉम्बिनेशन, किती बिंदूंचं कॉम्बिनेशन करायचंय, 2. का, कारण एक रेषाखंड काढायचं म्हणजे किती बिंदू जोडावे लागतात, 2 बिंदू जोडावे लागतात. इज इक्वल टू वरती जर पाहिलं तर तुम्ही n फॅक्टोरियल म्हणजे काय, 8 उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला द्यायचं. खाली r म्हणजे काय, खाली 2 आहे, 2 फॅक्टोरियल. आणि इथे n वजा r म्हणजे काय, ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी किती येणार आहे, 6 फॅक्टोरियल. आता हे सोडवणं सुद्धा आता तुम्हाला वाटेल मग 8 ला 1 पर्यंत घेऊन जायचंय, 6 ला 1 पर्यंत, 2 ला 1 पर्यंत. अजिबात गरज नाही. काय करायचंय पहा, 6 ला मी काय करणार आहे, 8 ला 8 गुणिले 7 गुणिले 6 फॅक्टोरियल. का बरं 6 फॅक्टोरियल मी थांबलो. आता पहा 8 फॅक्टोरियल असं त्याचं एक वर्डिंग आहे खरं तर. तर 8 गुणिले 7 गुणिले 6.
6 का? तर 6 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो का 6 पासून 1 पर्यंत. तसं पण मला 6 पासून 1 पर्यंत जाणंच आहे. का? पण मी इथं थांबण्याचं रिझन काय आहे? खाली 6 फॅक्टोरियल ऑलरेडी आहे. याचा अर्थ काय होणार आहे? इथून 6 पासून 1 पर्यंत गुणाकार करत जायचंय आणि इथून सुद्धा 6 पासून 1 पर्यंत जायचे. म्हणजे 6 ला 6, 5 ला 5, 4 ला 4, 3 ला 3, 2 ला 2, 1 ला 1 कटच होणार आहे. त्यामुळे एवढं सगळं लिहून कट करण्यापेक्षा मी 6 फॅक्टोरियल कट करेन. आता इथं जर पाहिलं तर 2 फॅक्टोरियलचे उत्तर तुम्हाला माहिती आहे बे म्हणजे याचं उत्तर कळलंय तुम्हाला 2. ह्या 2नी मी जर इथं 8 ला भागलं तर किती आलं 4. 4 साती किती आले 28. 6 फॅक्टोरियल कट झाला. म्हणजे टोटल ह्या 8 बिंदूंपासून जर मला रेषाखंड काढायला सांगितले तर टोटल रेषाखंड मला किती काढता येणार आहे? 28 रेषाखंड काढता येणार आहेत. त्यापैकी ऑलरेडी त्यांनी 2 इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या 2 रेषा ऑलरेडी त्यांनी दिल्या होत्या. म्हणजे 2 त्यांनी दिलेत. म्हणजे 28 मधनं जर 2 गेले तर राहिले किती 26. म्हणजे मला आणखी किती रेषाखंड काढायचे 26 काढायचे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आता पहा कोणत्याही पद्धतीने प्रश्न जर विचारला गेला तर याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे तुम्हाला. 2016चा आपण या ठिकाणी एक प्रश्न घेणार आहे. सेम ह्याच पॅटर्नने विचारला गेलाय पहा. एका वर्तुळावर 6 बिंदू दिलेत. ओके. एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढलेले आहेत. 4 ऑलरेडी काढलेत. आधीच्या प्रश्नात 2 काढले होते, आता 4 काढले. ओके. तर जास्तीत जास्त आणखी किती तुम्ही काढू शकता. ओके. ठीक आहे. आपलं सूत्र काय आहे? NCR n फॅक्टोरियल खाली r फॅक्टोरियल आणि ह्या दोनची वजाबाकी n वजा r फॅक्टोरियल. n म्हणजे काय? किती बिंदू दिले? इथं बिंदू किती दिले? 6. जोडायचे किती? 2. वरती किती आले? 6 फॅक्टोरियल. खाली किती? 2 फॅक्टोरियल. ह्या दोनची वजाबाकी 4 फॅक्टोरियल. मग मी 6 ला कुठपर्यंत घेऊन जाईन? 6, 5 आणि 6 पासून 4 पर्यंत. आणि इथं मी थांबणार का? कारण ऑलरेडी मला खाली 4 फॅक्टोरियल काय करता येणार आहे? कट करता येणार. इथं राहिले किती? 2. 2 इथं भागलं किती आले? 3. 5 3 किती आले? 15. 15 रेषाखंड मला टोटल काढता येणार. पण त्यापैकी 4 खंड त्यांनी काय केले? रेषाखंड काय केले? त्यांनी काढून ठेवलेत. मग 15 मधनं 4 जर ऑलरेडी काढून ठेवले तर राहिले किती? फक्त 11. ओके. लक्षात आलं? म्हणजे पर्याय क्रमांक 3 सी. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे. आता खरे याची गरज हे सूत्र हा फॉर्म्युला तुम्हाला का दिला? त्याचं मेन रिझन तुम्हाला या ठिकाणी कळेल. पहा वर्तुळाला 10 बिंदू दिले. जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील? टोटल त्रिकोण किती काढता येतील? आता जर मला एखाद्या वर्तुळावर एक वर्तुळ दिलंय त्याच्यावर काही बिंदू दिलेत आणि ह्या बिंदूंपासून जर मला त्रिकोण काढायचा असेल तर मला किती बिंदू जोडावे लागणार आहेत? समजा मी या पद्धतीने काढला त्रिकोण. मला किती बिंदू जोडावे लागले? 3. जर मला चौकोन काढायला सांगितलं असतं, पंचकोन काढायला सांगितलं असतं तर मात्र बदलत राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला या पद्धतीने सूत्र वापरायचे NCR n फॅक्टोरियल खाली r फॅक्टोरियल आणि ह्या दोघांची वजाबाकी n वजा r फॅक्टोरियल. ओके. आता इथं बिंदू किती दिले? 10. मला कॉम्बिनेशन जोडायचे किती? 3. आलं लक्षात? मग वरती किती? 10 फॅक्टोरियल. खाली किती? 3 फॅक्टोरियल आणि या दोघांची वजाबाकी 7 फॅक्टोरियल. मग आता मी इथं काय करेल? 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल. मी इथं थांबणार आहे का? कारण ऑलरेडी माझ्याकडे 7 फॅक्टोरियल आहे. 7 ला 7 काय झाला? कट झाला का? इथं किती राहिले? 3. आता 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 गुणिले 2 गुणिले 1. आलं लक्षात? म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 3 3 त्रिक 9 1 चौक 8 4 त्रिक 12 12 गुणिले 10 120. म्हणजे मला टोटल जर 10 बिंदू दिले एखाद्या वर्तुळावर तर टोटल त्रिकोण किती काढता येणार आहेत? 120. पर्याय क्रमांक 4. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला ह्या सूत्राच्या आधारे कितीही बिंदू देऊ द्या आणि फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं का किती बिंदू मला कलेक्ट करायचे? 2 करायचे, 3 करायचे, 4 करायचे. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. ठीक आहे. आता पहा पुढचा प्रश्न आहे. 8.5 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची 13.6 सेंटीमीटर लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? आता काय करा पहा तात्पुरतं काय करा याला 85 समजा. किती आहे? 85. ओके. याला किती समजा? 136. तात्पुरतं. ओके. पॉईंट नंतर एक संख्या आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे. म्हणजे दुसरी जी येणार आहे ती पॉईंट नंतर एकच संख्या येणार. आता प्रश्न काय विचारलाय का आपल्याला एका वर्तुळावर एक त्रिज्या दिलेली. काय दिलेली? एक त्रिज्या दिली. ठीक आहे. एक वर्तुळ दिले. या वर्तुळावर एक रेषाखंड जीवा दिलेली. हे वर्तुळ केंद्र आहे. वर्तुळाची जी त्रिज्या आहे ना ती आहे 8.5. पण आपण समजणार तिला किती आहे? 85. ओके. ही जी जीवा आहे ना या जीवेची लांबी किती आहे? 136. 13.6. आता तर आपल्याला विचारलं ही जी जीवा आहे ही वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल? अंतरावर म्हणजे किती? इथं जे अंतर येणार ते 90 डिग्री काटकोन असणार आहे. आता आपल्याला विचारलं हे अंतर किती? म्हणजे थोडक्यात काय इथं पायथागोरस प्रमेय तयार होणार आहे.
थेरम तयार होणार आहे. मग आता ही तर माहिती आहे तुम्हाला. आता इथे एक तुम्हाला नवीन नवीन म्हणजे जुनीच प्रॉपर्टी जी तुम्हाला माहिती आहे, काय वर्तुळ केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला, वर्तुळ केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर तो लंब जीवेला काय करतो, दुभागतो, समान दोन भागात विभाजन करतो. आले लक्षात? म्हणजे एक प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी शिकलेला आहात. काय वर्तुळ केंद्रातून जीवेवर जर लंब टाकला तर तो जीवेला दुभागतो. आता कधी कधी त्याचं उलट पण होतं, व्यत्यास म्हणतो आपण त्याला. जर ही बाजू आणि ही बाजू समान असेल तर हा लंब असतो, वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अंतर हे नेहमी लंबातच असतं, म्हणजे 90 डिग्री मध्ये असतं. आता हा कर्ण जर 85 आहे, हे 13.6 म्हणजे एल जर मी दोन्ही भागलं निम्म होणार आहे, म्हणजे बेसक 12 एक उरला BRT 16, म्हणजे ही जी बाजू येणार आहे ही 68 येणार आहे. किती येणार आहे? 68. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काटकोन त्रिकोणामध्ये आता हे अंतर आपल्याला काढायचं. आता तुम्ही पहा, काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोणती असते? कर्ण असते. म्हणजे ही किती असणार आहे? सर्वात मोठी बाजू कर्ण. मग कर्णापेक्षा ही बाजू काय येणार आहे? लहान येणार आहे, छोटी येणार आहे. बरोबर. आता इथं जर पाहिलं तर हे 68 आहे, हे 68 आहे. आता पहा, ही बाजू आणि ही बाजू समांतर नाहीये का? कारण 68 चा वर्ग आणि इथं पण 68 जर असेल तर ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज 85 चा वर्ग आली पाहिजे. आता 85 चा जर मी वर्ग केला तर शेवटी काय येणार आहे? 5 येणार. पहा बरं का, 85 चा जर मी वर्ग केला तर शेवटी 5 येणार आहे. 68 चा वर्ग केल्यानंतर शेवटी काय येणार आहे? 4 येणार आहे. आता पहा बरं का, शेवटी 5 मी फक्त एकक स्थानच्या अंकावर खेळतो. शेवटी 68 चा वर्ग केला तर 4 येणार आहे. याच्यामध्ये जर फक्त एकक स्थानच्या अंकासोबत खेळतोय आपण. आता मला इथं अशा संख्येचा वर्ग करायचा आहे का इथल्या संख्येचा वर्ग याच्यात मिळवल्यावर उत्तर 5 आलं पाहिजे. आणि ती संख्या कोणती आहे? 1. म्हणजे इथं जी काही संख्या येणार आहे तिच्या एकक स्थानी 1 आला पाहिजे वर्ग केल्यानंतर. आता वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 1 कधी येतो? एकतर ती संख्या पाहिजे, तिच्या एकक स्थानी पाहिजे 11, म्हणजे 1 एकक स्थानी 1 पाहिजे किंवा 9 पाहिजे, कारण 1 चा वर्ग हा 1 होतो किंवा 11 चा 121 आणि 9 चा काय होतो? 81. म्हणजे वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 1 तेव्हाच पॉसिबल. दुसरी गोष्ट, आता इथे या फॉर्मॅटने जर आपण गेलो तर पहा काय होईल? 102 हे तर म्हणजे 102 म्हणजे 10.5 हा ऑप्शन चुकीचा आहे का? कर्णापेक्षा ही बाजू मोठी नसणार आहे. कर्णच 8.85 आहे तर ही 102 कशी असणार आहे? ओके, म्हणजे कट झालं. आता इथं जर पाहिलं तर हा एक ऑप्शन कट झाला का? ही 68 आहे, ती 68 असणार आहे का? नाही. 68 म्हणजे मी पॉईंट न ठेवता विचार करतो. आता इथं जर पाहिलं तर 65 आहे. ओके, 5 चा वर्ग 25 म्हणजे शेवटी 5 येणार. 68 चा वर्ग शेवटी 4 येणार. 5 आणि 4 9. पण इथं तर म्हणजे हा पण ऑप्शन कट झाला. इथं 1 आहे पहा, 51. जर मी 51 चा वर्ग केला, जर मी 51 चा वर्ग केला शेवटी 1 येणार आहे. 68 चा वर्ग केला 4 येणार आहे आणि यांची बेरीज 5 येणार आहे. म्हणजे ती जी संख्या असणार आहे ती 5.1 असणार आहे. म्हणजे इथं मी कुठेही कोणत्याही पद्धतीने पायथागोरस प्रमेय वापरलेला नाही. पण जर तुम्हाला त्या पद्धतीने सोडवायचं असेल, मी काय सांगितलं हे तुमच्या लक्षात नसेल आलं, पण जर तुम्हाला सोडवायचंय तर इथे नाव द्या A, इथं B आणि इथं C. म्हणजे काय होणार आहे? AB चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग हा दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे इथे किती झाला? 85 चा वर्ग. AC चा वर्ग माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. AC वर्ग तसंच अधिक BC किती आहे? 68 चा वर्ग. ओके, पॉईंट नंतर द्या, काय फरक नाही पडत आहे. मग इथं तुम्हाला 85 चा वर्ग करायचा आहे, 68 चा वर्ग म्हणजे 85 चा वर्ग वजा 68 चा वर्ग बरोबर तिकडे कोण राहिला? AC चा वर्ग. म्हणजे आता तुम्हाला इथं याचा वर्ग करायचा, याचा वर्ग करायचा, दोघांची वजाबाकी आल्यानंतर इथं कोण आहे? AC चा वर्ग. आणि मग इथं काय घ्यायचे तुम्हाला? वर्गमूळ. आणि ते वर्गमूळ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मग याचा वर्ग करा, याचा वर्ग करा, वजाबाकी करा. इथं संख्या येणार त्याचं वर्गमूळ घ्या. मग एवढ्या मोठ्या प्रोसेसला फॉलो करण्यापेक्षा मी तुम्हाला जी मगाशी मेथड सांगितली त्या मेथडनी जर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं 100% तुम्हाला उत्तराच्या जवळ तुम्ही लवकर जाल. आणि नसेल कळलं जे काय सांगितले तर व्हिडिओ परत पहा. ठीक आहे. तर पहा आलो आपण नेक्स्ट क्वेश्चनला. काय दिलंय पहा, 5 एकक व 4 एकक त्रिज्येची दोन एककेंद्रीय वर्तुळ आहेत. एककेंद्रीय म्हणजे काय? केंद्र एकच. वर्तुळांपैकी मोठ्या वर्तुळाची जीवा, जीवा कोणाची आहे? मोठ्या वर्तुळाची जीवा लहान वर्तुळाला स्पर्श करते तर त्या जीवेची लांबी किती? म्हणजे एक वर्तुळ आहे आणि हे दुसरं एक वर्तुळ आहे. मोठ्या वर्तुळाची जीवा, मोठ्याची जीवा छोट्याला स्पर्श करते आणि हे दोन्ही एककेंद्रीय. ओके, ठीक आहे. कोणतेही वर्तुळ काढलं तरी तिला वर्तुळ समजा. ठीक आहे. 5 मोठ्याची त्रिज्या 5 काय लिहितोय मी? मोठ्याची त्रिज्या ही 5 आहे आणि छोट्याची त्रिज्या ती मी इथं काढली, ही पण त्रिज्याच येणार आहे लक्षात ठेवा. ओके, ती किती आहे? 4 आहे. तर आपल्याला सांगितलं त्या जीवेची लांबी काढा. तर ह्या जीवेची लांबी आपल्याला विचारते.
आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोण आला? पायथागोरस प्रमेय आला. तुम्ही म्हणाल कसं काय सर? म्हणजे आता इथं तुम्ही दुसरी प्रॉपर्टी शिकताय, दुसरा गुणधर्म शिकताय. वर्तुळ आणि वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाचं केंद्र यांना जोडणारी रेषा ही 90 डिग्री असते, काटकोन असतो. लक्षात आलं? काय सांगितलंय परत पहा. वर्तुळ, वर्तुळाची स्पर्शिका आणि वर्तुळाचं केंद्र यातून काढलेली रेषा, त्या रेषेला म्हणजे स्पर्शिकेला, म्हणजे थोडक्यात काय, स्पर्शिका त्रिज्येला लंब असते. लंब म्हणजे काय? 90 डिग्री असते, काटकोनात असते, परपेंडिक्युलर असते. म्हणजे स्पर्शिका म्हणजे काय? टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. आले लक्षात? टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे आता इथं टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस, म्हणजे इथं 90 आला. आता हे माहिती आहे तुम्हाला 5 4 म्हणजे ही काय असली पाहिजे? 3 ट्रिपलेट आहे. हे पाठ पाहिजे तुमचं. का? 5चा वर्ग 25. बरोबर आहे. आता याचा वर्ग होणार आहे, तो वर्ग इकडे येऊन वजा होणार आहे, कारण कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोनच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, हे आपल्याला माहित नाही. ओके, म्हणजे समजा आपण जर याला एक्स मानलं, आता ट्रिपलेट आहे, हे तुमचं पाठच पाहिजे. 5 4 आणि 3 हे ट्रिपलेट आहे. 3चा वर्ग 4चा वर्ग हा 5चा वर्ग होतो. ठीक आहे. मग 5चा वर्ग 25, 1चा वर्ग अधिक काय होणार आहे? 4चा वर्ग. दोघांच्या वर्गांची बेरीज ही वर्गा एवढी असते, कर्ण एवढी. म्हणजे इथे 25, इथं आपण वजा करू, इकडे आले 16, तिकडे कोण राहिला? एक्स वर्ग, इथं आले 9 एक्स वर्ग, म्हणजे इथं किती आले? एक्स बरोबर किती आले? 3. मग जर ही बाजू 3 आहे तर मला पूर्ण जीवेची लांबी किती मिळाली? 6. आले लक्षात? तर पर्याय क्रमांक 1. ज्याला माहिती आहे त्यांनी ट्रिपलेटचा डायरेक्ट वापर केला. 5 4 लगेच 3 3 3 6. ओके, आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट तिथपर्यंत पोहोचलात तरी चालेल. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय पहा. एका वर्तुळात PQ आणि RS या दोन समांतर जीवा वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध अंगास आहेत. म्हणजे एक वर्तुळ आहे, इथं केंद्र आहे, आणि एक जीवा इकडे, एक जीवा इकडे. PQ RS. ओके, ठीक आहे. PQ ची लांबी 6 आहे, ही 6 आहे, ही 8 आहे. ओके, असून त्या दोन जीवा मधील अंतर 7 आहे. त्या दोन जीवांमधलं अंतर, हे जे अंतर आहे ना, आता हे अंतर नेहमी काय असतं? परपेंडिक्युलर असतं. ओके, आणि हे केंद्रातून जाणारी आपण जर रेषा पकडली, ठीक आहे, असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. वर्तुळाची त्रिज्या काढायची म्हणजे मला हे अंतर काढायचं, याला आपण त्रिज्या म्हणतो. आता मला पहा, हे जर 8 दिले तर मला 1 कळलं लगेच. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे हे किती होणार आहे? या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचं अंतर किती होणार आहे? 4. ओके, त्याचं हे जर 6 दिले तर हे किती होणार आहे? 3. पण मला प्रॉब्लेम हा आहे का मला या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचं उत्तर काय दिलंय? 7 दिलंय. पण मला हे माहित नाही का हे नक्की किती आहे आणि हे नक्की किती, हे मला माहित नाही. ठीक आहे, मग मी काय केलं, हे जर इथे मी जॉईन केलं, ही एक त्रिज्या झाली, ही एक त्रिज्या झाली, ही पण त्रिज्या आहे, हे 3 आहे, हे टोटल 7 आहे. समजा मी या मेजरमेंटला एक्स म्हटलं तर हे किती असणार आहे? 7 वजा एक्स. का? कारण एकूण किती आहे? ओके, ठीक आहे, 7 आहे. तर आता समजा मी ह्या खालच्या त्रिकोणासाठी पायथागोरसचा प्रमेय वापरला तर काय होईल? आरचा वर्ग कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजू, उरलेल्या बाजू काय? एक्स वर्ग अधिक 4चा वर्ग, एक्स वर्ग अधिक 4चा वर्ग, टोटल 8 आहे, 8च्या निम्मे हे झालं. आता मी वरच्या त्रिकोणासाठी जर वापरला तर आर वर्ग त्रिज्येचा वर्ग हा काय होणार आहे? 3चा वर्ग, आणि इथं 7 वजा एक्स आहे, 7 वजा एक्स वर्ग अधिक 3चा वर्ग. आता हे दोनही जर आर चे वर्ग आहेत, म्हणजे रेडियसचे वर्ग आहेत, तर ऑब्व्हियसली ह्या दोन्ही किमती काय असल्या पाहिजे? समान असल्या पाहिजेत. म्हणजे एक्स वर्ग अधिक 4चा वर्ग मी 16 लिहितो. इथं जर पाहिलं तर ए वजा बी कंसाचा वर्ग विस्तार काय होतो? ए वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. या विस्तारानुसार ए चा वर्ग म्हणजे 49 वजा 2ab म्हणजे 7 2 14x आणि b चा वर्ग म्हणजे अधिक 1 चा वर्ग अधिक किती आले? 9. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर एक्स वर्गाला एक्स वर्ग कॅन्सल झाला, कारण इकडे अधिक एक्स वर्ग आहे, हा इकडे येऊन काय होणार आहे? वजा. ठीक आहे, म्हणजे एक्स वर्गाला एक्स वर्ग कॅन्सल झाला. इथं पाहिलं तर 49 इथं 16 49 इथं 14 आहे. ह्या 14x ला जर मी इकडे बोलवलं तर तो अधिक 14x झाला. ओके, ह्या 16ला जर मी तिकडे पाठवलं आणि 9, आता जर इथं पाहिलं तर 9 इथं जर तुम्ही पहा 49 अधिक 9 वजा 16, म्हणजेच जर 49 मधनं 16 गेले, हे इकडे येऊन वजा होतील. 49 मधनं 16 आणि 9 त्याच्यात ऍड करा. ठीक आहे, तर इथे किती आले? 3 3 अधिक 9. ओके, म्हणजे इथे किती आले? 14x बरोबर 9 आणि 3 इथे किती आले? 14 42. ओके, बाय बाय. इथे किती आले? 14x बरोबर किती आले? 42. म्हणजे x बरोबर किती आले? 42 भागिले 14,
म्हणजे x बरोबर 14 त्रिक 42, म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही किती आहे 3. ही किती आहे 3. जर ही 3 आहे, पहा काटकोन त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणात ही किती आली 4, ही किती आली 3, तर वर्तुळाची त्रिज्या ही किती असणार आहे 5. कारण आताच आपण पाहिलं ते ट्रिपलेट आहे. ओके, तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला या ठिकाणी विचारली होती. त्रिज्या जी मिळालेली आहे, तर त्रिज्या किती मिळालेली आहे आपल्याला 5 सेंटीमीटर. कशी काढली कळलं? x ची व्हॅल्यू किती आली 3, ही 3 मानली होती आपण. लक्षात घ्या. जर व्हिडिओ सॉरी प्रश्न कळला नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, कारण रिपीट जर मी क्वेश्चन केला तर लेक्चरची लेंथ खूप मोठी होईल. ठीक आहे, ठीक आहे. तर पहा 7वा प्रश्न, 21चा प्रश्न आहे. mn आकृतीमध्ये mn mn वर्तुळाचा व्यास आहे, हा वर्तुळाचा व्यास आहे. ठीक आहे. आता जर हा वर्तुळाचा व्यास आहे, पहा काय सांगतो मी तुम्हाला, हा वर्तुळाचा काय व्यास आहे, वर्तुळाचा व्यास इथं किती डिग्री असणार आहे 90 डिग्री असणार आहे. का? कारण वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे P पासून M पर्यंत जर पाहिलं तर त्रिज्या आहे आणि ही काय स्पर्शिका आहे, म्हणजे स्पर्शिका त्रिज्येला नेहमी लंब असते. म्हणजे या त्रिकोणामध्ये इथं 90 अंश झालंय हे तर तुम्ही लक्षात ठेवायचं. आता 90 अंश झालं का पायथागोरस त्याच्यासोबत आलेलंच असतं. AM ही स्पर्शिका, जर AN 25 आहे, A पासून N पर्यंत टोटल किती दिलंय 25 दिले, AD 90 आहे, A पासून D पर्यंत 9 आहे. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी आता जर मला वर्तुळाची त्रिज्या काढायची तर पहा, म्हणजे मला mn व्यास तर माहित पाहिजे. जर मला व्यास काढायचं, व्यासाची नेहमी त्रिज्या असते. ठीक आहे. मला जर व्यास काढायचा असेल तर मला ह्या काटकोन त्रिकोणामध्ये an ही बाजू माहित पाहिजे आणि am ही पण बाजू माहित पाहिजे. पण मला इथं देताना an दिली पण am नाही दिली. म्हणजे आता माझं पहिलं टार्गेट काय, an ही बाजू काढणं. जर मला जर am कळली, an मला ऑलरेडी माहिती 25 आहे, am किती आहे 25 आहे, am कळली तर मला n ही काढते आणि त्याचे निम्मे मला करायचे, दॅट्स इट. ओके, मग आता am काढण्यासाठी माझ्याकडे कोणता प्रमेय, माझ्याकडे एक प्रमेय स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता स्पर्शिका छेदिका काय सांगतो, ही जर पाहिली तर ही स्पर्शिका आहे आणि ही जर पाहिली तर ही छेदिका आहे. आता स्पर्शिका छेदिकाचा गुणधर्म काय पहा, जी स्पर्शिका असते ना तिचा वर्ग करा, म्हणजे काय am चा वर्ग. हा काय होतो AD गुणिले परत DN नाही AN. काय लिहिलंय मी पण नीट पहा, AM चा वर्ग, AM चा वर्ग बरोबर AD गुणिले पुन्हा AN. लक्षात आलं इथपासून इथपर्यंत. मग आता इथं जर पाहिलं तर AD किती आहे 9, AN किती आहे 25, 25 9 25 असे म्हणजे 225. कोण इथं AM चा वर्ग. जर मी वर्गमूळ घेतलं तर AM मिळाला आणि 225 कोणाचा वर्ग आहे 15चा. म्हणजे मला AM ची व्हॅल्यू मिळाली. हे किती आहे 15, हे किती आहे 25. ओके, मग आता याचा वर्ग, कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग काय 25 चा वर्ग. हा किती असतो उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा. उरलेली बाजू काय AM चा वर्ग. AM किती आहे आताच मला कळलं 15चा वर्ग आहे. प्लस उरलेली बाजू कोणती आहे MN, याचा वर्ग मला तर मला माहित नाही. काय लिहिलं पहा कर्णाचा वर्ग. आधी मी पहिल्यांदा AM काढून घेतली इकडनं, ती मी आता पायथागोरस थेरम कोणता ANM हा जो त्रिकोण आहे याच्यात मी पायथागोरस वापरला, मी डायरेक्ट लिहिलाय. ओके, ठीक आहे. डायरेक्ट का लिहिला कळते तुम्हाला असं कन्सिडर करून. ठीक आहे, एन चा वर्ग बरोबर एम चा वर्ग अधिक एम एन चा वर्ग. आता 25 चा वर्ग किती 625 बरोबर, 15चा वर्ग 225 अधिक एन चा वर्ग तसाच. हे 225 इकडे येऊन वजा झाले. जर तुम्ही इथं पाहिलं तर 625 मधून 225 हे इकडे पाठवले, इकडे लिहितो पलीकडे म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे, इकडे किती राहिले 400. का? कारण 600 मधून 200 गेले, 25 ला 25 गेले 400. ठीक आहे. an चा वर्ग म्हणजेच an किती मिळालं मला 20, कारण वर्गमूळ घेतलं मी. ओके, मग an सॉरी an नाही mn आहे, प्रिंटिंग मिस्टेक. ओके, ठीक आहे. mn मला कळला, mn किती आहे 20, म्हणजेच हाफ त्याच्या निम्म किती आलं 10. म्हणजे ते जे वर्तुळ आहे त्याची जी त्रिज्या आहे ती किती आहे 10 सेंटीमीटर आहे. आलं लक्षात. कारण तुम्हाला हे माहिती आहे काय व्यास जो असतो, काय लिहितोय पहा, व्यास हा 2 गुणिले काय असते त्रिज्या. आधी मला व्यास किती मिळाला 20, म्हणजे ह्या दोनला मी भागिले पाठवलं, मला त्रिज्या मिळाली 10. आले लक्षात. ठीक आहे, तर या पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न झाला. त्याच्या पुढचा प्रश्न जर पाहिला तर आकृतीत ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, हा वर्तुळाचा व्यास आहे. ठीक आहे, बीसी त्रिज्या सॉरी स्पर्शिका. एसी किती दिले 16, ए पासून सी पर्यंत किती दिले पूर्ण दिले किती 16. CD किती दिले सी पासून डी पर्यंत 7. तर वर्तुळाची त्रिज्या किती. मला वाटतं सेम प्रश्न आता या ठिकाणी झालं. तर हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आणि याचं उत्तर काय ते सांगायचं. ठीक आहे, आलो आपण त्याच्या पुढे.
तर पहा वर्तुळात अंतर्लिखित चौरसाच्या बाजूने वर्तुळ केंद्राशी केलेल्या कोनाचे माप किती? वर्तुळात अंतर्लिखित चौरस हे वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये चौरस आहे. चौरस म्हणजे काय? सर्व बाजू समान. ओके, प्रत्येक कोण काटकोन. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो जो चौरस आहे त्याचे जे कर्ण आहे ते कर्ण केंद्रासोबत एकरूप असतं. म्हणजे केंद्र आणि कर्णांचा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे छेदनबिंदू हा काय असतो? समान असतो, एकच असतो. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर चौरसाचा अजून एक गुणधर्म आहे. चौरसाचे कर्ण कर्ण जिथं एकमेकांना कनेक्ट होतात, छेदतात, तिथे ते स्वतः परत 90 अंशाचा कोन बनवतात. किती अंशाचा कोन बनवतात? 90 अंशाचा कोन. ठीक आहे. म्हणजे आता त्यांनी आपल्याला विचारले की चौरसाच्या बाजू केंद्राशी केलेल्या अंतर्लिखित चौरसाच्या बाजूने वर्तुळ केंद्राशी केलेल्या कोनाचे माप किती? आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे जो कोन झालाय तो किती? 90 अंशाचा. ओके, म्हणजे हा जो कंस असणार आहे हा सुद्धा किती अंशाचा असणार आहे? 90 अंशाचा असणार. लक्षात आलं? ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं ह्या दोन बाजू आहेत तर इथं जो अंतर्लिखित कोन आहे हा सुद्धा किती आहे? 90 अंशाचा. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर मी तुम्हाला सर्वच कन्सेप्ट क्लिअर करून दिले. प्रश्न कसाही विचारला तरी तुम्हाला आता आला पाहिजे. मग कर्णाने केंद्राशी केलेला कोन 90 अंशाचा. बाजूने आता इथं विचारले काय? अंतर्लिखित चौरसाच्या बाजूने वर्तुळ केंद्राशी, ह्या बाजूने वर्तुळ केंद्राशी केलेला हा जो कोन आहे हा किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. लक्षात आलं? तर केंद्राशी किती अंशाचा कोन केलेला आहे? 90. पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय पहा, खालील आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले. आता केंद्र काय सांगितले त्यांनी? ओ म्हणजे BL हे काय व्यास आहे हे लगेच डोक्यात ठेवायचं, जर कारण ती लाईन त्याच्यामधून गेलेली. ओके, ठीक आहे. जेव्हा LT काय सांगितलंय? जेव्हा LT ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी आहे, वर्तुळाच्या त्रिज्ये एवढी. ओके, तर कंस BST चे माप किती? तर या कंसाचं माप तुम्हाला काढायचंय. आता गंमत पहा, तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आल्या पाहिजेत मी तुम्हाला सांगून देतो. हा याला म्हणायचं अंतर्लिखित कोन. आता हा जो अंतर्लिखित कोन आहे ना याचं जे माप असतं ना त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे थोडक्यात काय, हा जर 100 असेल तर हा 50 असतो. फक्त हा कोन कुठं तयार झाला पाहिजे? वर्तुळावर. आता हा वर्तुळाचा केंद्र आहे. इथे जो कोन असतो त्यांनी हा कंस अंतरखंडित केला. याचं माप जर 100 आहे तर हा पण कितीचा असतो? 100 चा असतो. याला म्हणायचं केंद्रीय कोन, याला म्हणायचं अंतर्लिखित कोन. हा वर्तुळावर असतो, हा वर्तुळाच्या केंद्राशी असतो. ठीक. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा एक कोन आहे पहा. या कोनाचा माप किती? हा महत्वाचा प्रश्न. मग या कोनाने कोणता कंस अंतरखंडित केलाय? तुम्ही जर नीट बारकाईने पाहिलं तर हा कंस अंतरखंडित केलेला आहे. आता हा जर व्यास आहे, आताच आपण पाहिलं वर्तुळाचं केंद्र O आहे आणि ही लाईन केंद्रामधून जाते. हा व्यास आहे. व्यास काय करतो? वर्तुळाचे 2 तुकडे करतो. म्हणजे याचं माप किती झालं? 180. 180 जर हा असेल तर हा किती झाला? 90. म्हणजे हा या ठिकाणी असा तसा नाहीये तर 90 अंशाचा कोन आहे. ही कन्सेप्ट तुमची इथं क्लिअर झाली का? अर्धवर्तुळामध्ये जो कोन असतो, अर्धवर्तुळ का अर्धवर्तुळ इकडे, अर्धवर्तुळ इकडे, आणि त्याच्यात अंतर्लिखित झालेला हा जो कोन आहे T, तर हा किती अंशाचा आला? 90 अंशाचा. कारण अंतर्लिखित कोनाचा गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिला. आता त्यांनी काय सांगितलंय? LT याची जी लांबी, कशाची लांबी पाहतोय आपण? LT ची लांबी जी आहे ठीक आहे, LT ची जी लांबी आहे ही त्रिज्या एवढी म्हणजे व्यासाच्या निम्मी आली. त्रिज्या म्हणजे व्यासाच्या निम्मी म्हणजेच कर्णाच्या निम्मी. कारण हा जर 90 अंशाचा आहे तर हा काय झाला? कर्ण झाला. 90 अंशाचा कोना समोरची बाजू कर्ण असते. कर्णाच्या निम्मी म्हणजे आता इथं परत तुमचे गुणधर्म कोणते आले बघा. हा 90 आहे, हा जर 60 आहे आणि हा जर 30 आहे. पहा आता मी काय सांगतो तुम्हाला, ही जर 10 असेल कर्ण, आता हा काय 90 अंश कोना समोरची बाजू म्हणजे कर्ण. कर्ण जर 10 असेल तर 30 अंश कोना समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर ही किती येणार आहे? 5. आणि ही किती असते? वर्गमुळात म्हणजे 1/2 60 म्हणजे वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. आणि ही बाजू कशी असते?
1/2 गुणिले कर्ण. ही बाजू कोणती? 30 अंश कोणाचा, आणि ही कोणती? 60. म्हणजे ही किती झाली? 5 वर्गमुळात 3. आणि ही किती झाली? 5. कर्णाच्या निम्मी. आता अजून एक प्रमेय. हा 90 आहे, हा 45 आहे, हा 45 आहे. आणि आता हे तुम्हाला 10 दिली. ओके. तर आता ही बाजू आणि ही बाजू काय असणार आहे? समान असणार आहे. ती किती असते? ती असते 1/2 गुणिले कर्ण. दोन्ही बाजू समानच असतात, ही आणि ही. का? 45 45. आलं लक्षात? मग आता यातले कोणता गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे? 30 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी. म्हणजे लक्षात आलं का? ही बाजू कर्णाच्या, LT ही कर्णाच्या निम्मी सांगितली. कर्णाच्या निम्मी ही आहे, तर याच्या समोरचा कोण हा आहे. म्हणजे हे किती आलं? 30 अंशाचं. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये हा 90 आहे, हा 30 आहे. म्हणजे हा जो कोण आला, हा किती अंशाचा आला? 60. आताच आपण आंतरलिखित कोणाचा गुणधर्म पाहिला का? त्यांनी जो कंस अंतर खंडित केला असतो त्याच्यात तो निम्मा असतो. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा कोण बघा असा गेला. ओके. म्हणजे याने हा कंस काय केलाय? अंतर खंडित केलं. हा जर 60 अंशाचा आहे तर याच्या दुप्पट हा असला पाहिजे 120. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. म्हणजे एका ह्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला 4 कन्सेप्ट समजून सांगितलेले आहेत. म्हणजे इथे आंतरलिखित, इथं सेंट्रल कोन म्हणजे केंद्रीय कोन, इथं 30 60 90 चा प्रमेय, आणि इथं 45 45. ह्या 4 कन्सेप्ट आपण इथं पाहिजे. आता सुरुवातीला तुम्हाला थोड्याशा वन टाइम पाहत आहे म्हणून थोडंसं अवघड पण वाटू शकतं. पण तुम्ही जर हाच प्रश्न रिपीट पाहिला तर तुम्हाला, मला वाटतं, बऱ्यापैकी खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आले लक्षात? ठीक आहे. तर त्याच्या पुढे आलो आपण. आता इथं जर पाहिलं तर काय दिसते पहा. आकृतीत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात, ओ केंद्र आहे, ओ केंद्र वर्तुळात PAO PAO हा जो कोण आहे ना, हा 32 अंशाचा दिसतोय. हा कोण तुम्हाला किती अंशाचा सांगितलं त्यांनी? 32. हा कोण 32 अंशाचा. ठीक आहे. PBO परत हा जो दिलाय हा किती आहे? 47. AOB चे माप शोधा. तर AOB चं माप तुम्हाला शोधायचं. ओके, ठीक आहे. आता इथं एक गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवा. समजा आपण या ठिकाणी काय केलं, आता हे 47, मी ही लाईन या ठिकाणी जॉईंट केली, पावर का? आता त्यामुळे इथं काय झालं? एक त्रिकोण तयार झाला. आता या त्रिकोणामध्ये PO ची जेवढी लांबी आहे ना, तेवढीच AO ची लांबी आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय. आता या त्रिकोणामध्ये पहा, मी काय सांगतो, ह्या दोन बाजू समान आहेत, तर हे दोन कोण सुद्धा समान असतात. काय सांगितलं? एकरूप बाजूंसमोरचे कोण एकरूप असतात. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर या त्रिकोणात ही बाजू आणि ही बाजू समान आहे. का बरं समान आहे? कारण PO ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि AO ही पण वर्तुळाची त्रिज्याच आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने एक त्रिकोण, या पद्धतीने तुम्हाला एक त्रिकोण, ही बाजू आणि ही बाजू समान दिलेली, बरोबर. याचा अर्थ हा कोण आणि हा कोण काय असला पाहिजे? समान. म्हणजे हा जर 32 आहे तर हा पण किती असला पाहिजे? 32च असला पाहिजे. लक्षात आलं? समजलं? ठीक आहे. त्याच पद्धतीने इथे 47 आहे, म्हणजे हा पलीकडचा कोण हा पण किती असला पाहिजे? 47च असला पाहिजे, कारण PO ही त्रिज्या आहे, तशीच BO ही पण काय? त्रिज्या आहे. म्हणजे हाच गुणधर्म जर वापरला आपण त्रिकोणाच्या, का त्रिकोणाच्या दोन बाजू समान असतील तर त्यांच्या बेसचे कोण म्हणजेच एकरूप बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. म्हणजे हा 32 आहे, हा 32 आहे. पहा बरं का, काय सांगितलं मी तुम्हाला. हा 47, हा 47, हा 32, हा 32. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर काय झालं, या पूर्ण कोणाचं माप किती झालं? या पूर्ण कोणाचं माप 32 अधिक 47 म्हणजेच 7 आणि 2 9, 4 आणि 3 7, 79. आता 79 जर याचं माप आहे तर आताच आपण बॅक पेजवर जर तुम्ही इथं पाहिलं तर याच्या दुप्पट हा कंस असतो, आणि ह्या कंसाच्या सेंट्रल कोणचं माप तेवढंच असतं, आणि आंतरलिखित म्हणजे केंद्रीय कोणाचं माप आहे तेवढ्या कंसा एवढंच असतं, पण ह्या कंसाच्या निम्मा आंतरलिखित कोण असतो. म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही इथं पाहिला, याच प्रमेयाचा जर मी आधार घेतला तर हा पूर्ण कोण, हा 32 आला, हा 47 आला, त्रिकोणाचा गुणधर्म, ह्या दोघांची बेरीज झाली 79, बरोबर. आणि याच्या दुप्पट हा कंस असणार आहे पहा. का? कारण इथून इथपर्यंत हा कोण आहे, म्हणजे याचा अर्थ हा त्याच्या दुप्पट असणार आहे. म्हणजे जर मी यामध्ये पुन्हा 79 मिळवले, दुप्पट केले, थोडक्यात आपण दोन्ही गुणलं. ओके. जर मी याला दोन्ही गुणलं तर 9 दोन्ही किती आले? 18. हा चला एक 7 दोन्ही 14 आणि 15,
158 डिग्री. मग आता हा कोण, हा कंस जो आला, हा आला 158 डिग्री. हा केंद्रीय कोण आहे, केंद्रीय कोणाचं माप, कारण हा केंद्राच्या वर्तुळाच्या केंद्रावर तयार झाला आणि त्यांनी अंतर खंडित केलेल्या कंसाचं माप हे समान असतं, म्हणजे तो किती अंशाचा झाला, 158. पर्याय क्रमांक 2. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. आता त्याच्या पुढचा प्रश्न सेम पॅटर्ननी परत तुम्हाला पाहायला भेटतो. आकृतीनुसार ओ वर्तुळाचा केंद्र आहे. आकृतीनुसार ओ वर्तुळाचा केंद्र आहे, पी नाही. आता तुम्ही जर पाहिलं तर पी हा बिंदू आहे आणि ओ दुसरीकडे आहे. ह्या दोघांमध्ये अंतर आहे का, जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा, हा हा वेगळा कोण आहे, म्हणजे ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ही पी ला इंटरसेक्ट झालेली, ही लाईन काय झाली, पी ला इंटरसेक्ट झाली आणि ओ केंद्र हा बाजूला आहे. ओ केंद्राला मध्ये घेऊ नका, ही नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता माप कोण सी एक्स ए, सी एक्स ए म्हणजे हा कंस जो आहे, या कंस अधिक बी वाय डी, बी वाय डी हा कंस, ह्या दोघांची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आता एक तर फायनल झालं. पहा, याचं जर मला कंसाचं माप काढायचंय तर हा आंतरलिखित कोन झाला. आंतरलिखित कोन वर्तुळाच्या केंद्रातून नाही गेला तरी चालतं, तो कुठेही जाऊ शकतो, फक्त तो वर्तुळावर तयार झाला पाहिजे. हे जर 24 आहे तर मला कळलं का याचं मेजरमेंट किती असणार आहे, 24 दुने 48. म्हणजे हा जो कंस आला हा किती आला, हा जो आला सी एक्स आहे हा किती आला, 48. ओके ठीक आहे. आता विषय राहिला BYD चा, BYD. पण आता गंमत अशी आहे का हा जो कोन आहे ना, हा तुम्ही लगेच म्हणाल हा 80 म्हणजे हा 80 म्हणजे हा 60 असं होत नाही का, कारण हा वर्तुळाच्या केंद्रावर नाहीये. हे नीट लक्षात ठेवा, वर्तुळाचं केंद्र इकडे आहे आणि केंद्रीय कोणाचं माप आणि त्या कंसाचं माप समान असतं. मग जर तुम्ही 80 केलं तर लगेच हा 80 नाही होणार, कारण हा वर्तुळाच्या केंद्रावर नाहीये. ठीक आहे. मग आता कसं करणार तुम्ही, याच्यासाठी सिंपल एक मेथड आहे. ती मेथड कोणती, ह्या कंसाने कोणता कंस कोण आंतरलिखित केलाय पहा, हा वाला. ओके, वाटल्यास आपण कलर बदलूया त्याचा, हिरवा. ठीक आहे. तर पहा, आपण इथपासून इथपर्यंत घेतलं. ओके, नाही दिसत आहे. ओके ठीक. हा कंस जर मला या कोणाचं माप कळलं तर मला याच्या दुप्पट मला हा करता येणार. मग याचं माप मी कसं काढणार, तर सिंपल आहे, त्रिकोणाचा प्रमेय. त्रिकोणाचं काय, हा जर 80 आहे तर हा 100 आला. तुम्ही म्हणाल का, कारण एका सरळ रेषेवर जे कोण एकत्र येतात त्याला सरळ रेषीय जोडीला आपण कोण म्हणतो, आणि एका सरळ रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. किती असते, 180 अंश. मग आता तुम्ही पहा, हा जर 80 दिलाय तर हा 100 असणार आहे, कारण दोघांची बेरीज 180 अंश आली पाहिजे, कारण ही सरळ रेषा. म्हणजे आतला हा जो कोन की झाला 100चा. आता पहा, त्रिकोणाच्या 3 कोणाची मापन, कोणताही त्रिकोण जर तुम्ही दिला मला ए, बी आणि सी, हे जर 2-3 त्रिकोण आहेत आणि ह्या त्रिकोणाच्या ए चं मेजर प्लस बी चं मेजर प्लस सी चं मेजर किती आहे, 180. आता त्यापैकी जर मला तुम्ही म्हणताय हा 100 आहे, त्यापैकी तुम्ही म्हणताय हा 24 आहे, तर तुम्हाला याचं मेजरमेंट काढायचं. ओके, हा, तर तुम्हाला याचं मेजरमेंट काढायचं. मग सी चं मेजर किती असणार आहे, ह्या दोघांची बेरीज तिकडे जाऊन काय होणार आहे, वजा. म्हणजे सी बरोबर 180 वजा 124, म्हणजेच 80 मधनं 24 घालवायचे, कारण 100ला 100 गेले, म्हणजे 80 मधनं 20 गेले तर 60 राहिले, 60 मधनं अजून 4 गेले तर किती आले, 56. म्हणजे हा जो कोन आहे हा किती अंशाचा आहे, 56 अंशाचा आहे. आणि जर हा 56 अंशाचा आहे तर त्याच्या दुप्पट हा असणार आहे, जसा हा 24च्या दुप्पट आहे तसा हा त्याच्या दुप्पट आहे. 56च्या दुप्पट 112. ओके, म्हणजे हा किती आला, हा आला 48 आहे आणि हा आहे 112. ओके, म्हणजेच थोडक्यात काय, हे 12 जर मी याला दिले तर 60, म्हणजे 160 ह्या दोघांची काय झाली, बेरीज झाली. तर या पद्धतीने तुम्हाला काय करता येणार आहे तर ह्या दोन कंसांच्या मापांची काय करता आलेली बेरीज, याच्यासाठी तुम्हाला हे गुणधर्म काय असणं पाहिजे, माहिती असणं गरजेचं, पाठ असणं गरजेचं. म्हणजे आता या ठिकाणी आपण जेवढे काही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, हे सर्व प्रश्न सॉल्व्ह करत असताना तुम्ही ज्या ज्या कन्सेप्ट शिकून घेताय त्या पॉईंट आउट करून ठेवत चला, म्हणजे ज्या तुम्हाला पुढे येऊन कामाला म्हणजे उपयोगाला येतील. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा, एबीसीडी हा आयत आहे, एबीसीडी हा आयत आहे, कंस एएफडी, एएफडी हा जो कंस आहे पहा, हा कंस, आणि बीसीई, बीई हा कंस, हे अर्धवर्तुळ आहे. हे काय आहेत, अर्धवर्तुळ. हे दोन अर्धवर्तुळ आहे. ठीक आहे. ए बी 28 आहे, ए पासून बी पर्यंत 28 आहे.
जर मीटर आहे ए बी हॅज बी सी म्हणजे काय ए बी अपॉन बी सी याचं गुणोत्तर 4:3 आहे. ए बी त्यांनी किती सांगितलंय 28 हे 28 मी इथे लिहिले बी सी मी तसंच लिहिलं बरोबर 4:3 हे त्यांनीच दिले. हे आपण ए बीच्या जागी फक्त किंमत लिहिली ए बीची बाकी आहे तेच आहे. जर मी तिरकस गुणाकार केला तर 28 गुणिले 3 बरोबर बीसी गुणिले 4 म्हणजेच 28 गुणिले 3 भागिले 4 बरोबर बीसी 4 7 28 7 21 21 बरोबर बीसी म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर बीसी मला काय मिळालेली आहे 21 मिळाली म्हणजे रुंदी 21 आहे आणि लांबी 28. तर ए बी ई या कडेची लांबी किती काय सांगितलंय ए बी ई सी डी एफ ए बी ई सी डी एफ ए म्हणजे थोडक्यात काय हे 28 हे 28 हे अर्धवर्तुळ आणि हे अर्धवर्तुळ ह्या चौघांची बेरीज किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय कडेची लांबी. म्हणजे आता एक तर फायनल झालं हे 28 आणि हे 28 म्हणजे 28 दुने 25 दुने 50 आणि 28 दुने 56 ओके म्हणजे एक तर फायनल झालं 56 ह्या दोघांची बेरीज. आता हे अर्धवर्तुळ आहे म्हणजे हे पण अर्धवर्तुळ हे दोघांची लांबी पण समानच असणार आहे का कारण हे जर 21 आहे तर हे पण किती असणार आहे 21च असणार कारण आयत आहे आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. मग आता ही एक तुम्ही जर डायग्राम पाहिली हे अर्धवर्तुळ आहे मला याची लांबी पाहिजे. आता पहा पूर्ण वर्तुळाचा परिघ जर मला काढायचा असेल तर सूत्र आहे माझ्याकडे 2 पाय आर. मग अर्धवर्तुळाचा परिघ काढायचा मला पूर्ण वर्तुळ नकोच आहे मला परिघ किती पाहिजे फक्त अर्धवर्तुळाचा पाहिजे तर मी याला 1/2 गुणणार म्हणजे थोडक्यात काय मी त्याला 2 ने भागणार कारण मला अर्धवर्तुळ 2 ला 2 गेला म्हणजे काय आलं पाय आर. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर पायची किंमत किती असते 22/7 आर म्हणजे काय रेडियस त्रिज्या. पूर्ण जर तुम्ही पाहिलं तर इथं किती दिसतंय तुम्हाला 21 त्याच्या निम्मे म्हणजे काय झालं 21च्या निम्मी काय असणार आहे त्रिज्या असणार. लक्षात आलं तुमच्या 21च्या निम्मी काय झाली त्रिज्या आली. ठीक आहे आता हे या ठिकाणी आपण पायची किंमत लिहिली आरची किंमत लिहिली 21/2 मी पॉइंट मध्ये उत्तर नाही काढलं का कारण अजून मला करायचं. अशी हे अर्धवर्तुळ आहे आणि हे पण अर्धवर्तुळ आहे म्हणजे अशी किती आहेत 2 आहेत त्या दोघांची बेरीज करायची मला. म्हणजे थोडक्यात काय झालं ह्या 2 ला हा 2 गेला 7 1 7 7 3 21 22 3 66 म्हणजे हे अर्धवर्तुळ आणि हे अर्धवर्तुळ यांची बेरीज किती येणार आहे 66. 6 आणि 6 12 हाताला 1 6 आणि 6 परत 12 122 म्हणजे टोटल लांबी किती येणार आहे 122 आले लक्षात. ठीक आहे तुम्हाला वाटतं या सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. म्हणजे प्रश्न सोडवताना जेवढ्या काही कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या सर्व कन्सेप्ट लिहून घ्या पहा चेक करा आणि जर एखादा प्रॉब्लेम गणित सोडवताना कळलं नसेल तर पुन्हा एकदा पहा आणि तरी नाही कळलं तर कमेंट बॉक्समध्ये टाका नक्की मी ते गणित परत रिपीट करायचा प्रयत्न करेन. आता काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ते आपण घेऊया. फक्त वर्तुळच आहे समजा वर्तुळाचं केंद्र आहे एका फिक्स पॉईंट पासून कॉन्स्टंट डिस्टन्सवर एका फिक्स अंतरावर असणारे सर्व पॉईंटचं कलेक्शन म्हणजे वर्तुळ याला आपण त्रिज्या म्हणतो याला आपण जीवा म्हणतो. वर्तुळाच्या केंद्रातून जाते ती जीवा त्याला आपण व्यास म्हणतो. ओके आता ही जी व्यास आहे तर त्रिज्या ही किती असते व्यासाच्या निम्मी असते म्हणजे 2 गुणिले त्रिज्या हा व्यास असतो व्यासाला आपण डी म्हणतो. त्यानंतर ही वर्तुळाचा हा काय होतो वर्तुळाचा परिघ वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय वर्तुळाचं जे क्षेत्रफळ येतं त्याला म्हणतो आपण हा आहे परिघ त्याला सी म्हणलं जातं एरिया पाय आर वर्ग म्हटलं जातं. त्यानंतर वर्तुळाला जी छेदून जाते तिला छेदिका म्हणतात आणि वर्तुळाला जी स्पर्श करून जाते तिला स्पर्शिका असं म्हणतात. आले लक्षात. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अजून बेसिक जर तुम्हाला पाहायचं झालं तर वर्तुळामध्ये पहा जर दोन जीवा जर ह्या समान असतील ह्या जर 2 जीवा समान असतील तर त्या वर्तुळ केंद्रासोबत समान कोन तयार करतात. म्हणजे इथं जर जो कोन आहे तोच कोन इथे असतो. हे कधी पॉसिबल आहे जीवा एकरूप असतील तर. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर ह्या जर जीवा 2 एकरूप असतील ह्या 2 जीवा जर समान असतील तर त्या वर्तुळ केंद्रापासून आहे ना समान अंतरावर पण असतात. म्हणजे हे अंतर जर 5 सेंटीमीटर असेल तर हे पण 5 सेंटीमीटर असतं.
मी लिहून देत नाही, फक्त कन्सेप्ट क्लिअर करत चाललोय. आले लक्षात? जीवा समान, अंतर समान, अंतर समान, जीवा समान. जीवा समान, केंद्रीय कोन समान, केंद्रीय कोन समान, जीवा समान. आलं लक्षात? ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे, आणि याच्यानंतर आपण खरं तर ही प्रॉपर्टी पाहिली पहिल्याच प्रश्नाला. खरं तर काय, तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो, समान दोन भागात विभाजित करतो, म्हणजे दुभागतो असं आपण त्याला म्हणतो. या 3 महत्वाच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या फक्त इथंच नाही तर खूप साऱ्या प्रॉब्लेम मध्ये त्या तुम्हाला लागतात. ओके, ठीक आहे. आता हे जे होतं हे 9वी पर्यंतचं बेसिक होतं. आता 10वीचं बेसिक जर आपलं पाहिजे झालं तर काही कन्सेप्ट आहे पाहून घ्या, कारण तुम्ही 10वीचं पुस्तक शोधून पुन्हा त्या सर्व कन्सेप्ट पाहणार नाहीयेत. आणि प्रश्न प्रत्येक वेळेस आता जसे प्रश्न विचारलेले त्याचंच विचारला जाईल. विचारला गेला तर वेल अँड गुड, तुम्हाला सर्व कन्सेप्ट कळलेले आहेत. पण नाही विचारला गेला आणि एखादा सोपा प्रश्न असेल तर तुमच्याकडून तो सुटायला नको, म्हणून 10वीच्या सर्व कन्सेप्ट आपण एक पुढच्या 5 मिनिटात समजून घेणार आहे. नीट पहा. एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे असतात. एक जर बिंदू घेतला तर त्या बिंदूतून म्हणजे आता समजा हा बिंदू येतो, तर ह्या बिंदूतून तुम्ही किती वर्तुळे काढू शकता? असंख्य. फक्त तो बिंदू त्याच्यातून त्या वर्तुळात आला पाहिजे. अशी किती वर्तुळे काढू शकता? असंख्य. 2 भिन्न बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे परत तुम्ही काढू शकता. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात छोटे छोटे. त्या एका बिंदूतून तुम्ही किती वर्तुळे काढू शकता? 2 बिंदूतून किती काढू शकता? आता समजा हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला. आता याच्यातून जाणार मी एक वर्तुळ काढलं, तसं इकडून जाणार पण मी एक वर्तुळ काढलं, तसं मी ह्या 2 बिंदूतून अजून एक काढू शकतो, तसं मी इकडून जाणार अजून एक काढू शकतो. अशी किती वर्तुळे? पुन्हा असंख्य. 3 नैकरेषीय बिंदूतून जाणारे एक आणि एकच वर्तुळ काढते. 3 म्हणजे हा एक बिंदू इथे घेतला, थोडक्यात आधी वर्तुळ घेतो. इथे एक बिंदू आहे, इथे एक बिंदू आहे आणि इथे एक बिंदू आहे. ह्या 3 नैकरेषीय म्हणजे काय? एका रेषेवर नसलेले हे 3 बिंदू आहेत. आता दुसरं वर्तुळ जर मला याच्यात काढायचं असेल तर दुसरं वर्तुळ काढताच येणार नाही. एकच वर्तुळ आहे, कारण दुसरं काढायचं आणि ह्या तिघांना सामावून घेणारं वर्तुळ पाहिजे, म्हणजे ते परत हेच येणार आहे, म्हणून ते एकच असतं. आणि 3 एकरेषीय बिंदू, एकाच लाईन मध्ये 3 बिंदू असतील तर एकही वर्तुळ काढता येत नाही. हे नीट लक्षात ठेवा, कारण वर्तुळ एकतर 2 किंवा एका पॉइंट मधून जाऊ शकतं, ते 3ही पॉइंट मध्ये एकाच वेळी जाऊ शकत नाही. आले लक्षात? तर ह्या महत्वाच्या कन्सेप्ट आहे. इथं जर पाहिलं तर पहा, आता आपण जो पाहिला स्पर्शिका त्रिज्येचा प्रमेय, काय तर वर्तुळामध्ये स्पर्शिका आणि त्रिज्या हे एकमेकाला नेहमी काय असतात? लंब असतात. 90 अंशाचा कोन त्यामध्ये तयार होतो. स्पर्शिका त्रिज्येचा व्यत्यास म्हणजे काय? म्हणजे इथं 90 असेल तर ही स्पर्शिका आहे, आणि स्पर्शिका असेल तर इथं 90 आहे. ठीक आहे. त्यानंतर बाह्य वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात. नीट समजून घ्या. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून म्हणजे काय? हे वर्तुळ आणि हे बाह्य बिंदूतून. इथं वर्तुळाला तुम्ही जी रेषा काढता ना ही स्पर्शिका आहे, आणि इथपर्यंत इथपासूनचं जे अंतर आहे ना याला स्पर्शिका खंड म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? स्पर्शिका खंड. आता हा एक झाला, तसंच तुम्ही इकडच्या बाजूनी सुद्धा काढू शकता. खंड म्हणजे इथपर्यंतच अंतर, स्पर्शिका ही पुढे जाते. पण खंड म्हटलं तर तुम्हाला इथपर्यंत थांबायचे, आणि कोणत्या? समजा ए ह्या बिंदूतून ओ ह्या सेंटर ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला किती रेषिका खंड काढू शकता तुम्ही? 2च काढू शकता. ओके, किती काढू शकता? 2. आणि ते दोन्हीच्या दोन्ही काय असतात? एकरूप असतात. हे नीट लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू हा त्या केंद्र बिंदूतून जोडणाऱ्या रेषेवरच असतो. म्हणजे समजा हे एक वर्तुळ आहे आणि हे एक वर्तुळ आहे. या दोघांनी जर स्पर्श केला तर त्यांचे केंद्रबिंदू आणि त्यांचा स्पर्शबिंदू हे एकाच रेषेवर येतात. काय येतात? एकाच रेषेवर येतात. स्पर्शबिंदू आणि दोघांचे केंद्रबिंदू. बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असते. बरोबर आहे. आता पहा, ह्या केंद्र आणि ह्या केंद्रामधलं अंतर काय असणार आहे? याची त्रिज्या अधिक याची त्रिज्या. बरोबर. अंतरस्पर्शी, आता वर्तुळे काय झाली ते एकमेकाला आतून स्पर्श करत असतील तर आता त्यांच्या केंद्रांमधलं अंतर, आता याचा केंद्र इथे आहे समजा आणि याचा केंद्र इथे, मला एवढंच अंतर काढायचं तर मी काय करणार आहे? मोठ्या त्रिज्येतून छोटी वाली त्रिज्या वजा करणार. म्हणजे काय असते? फरक एवढं असतं. म्हणजे काय शिकला तुम्ही इथं 3 गोष्टीतून? 2 वर्तुळे एकमेकांना बाहेरून किंवा आतून स्पर्श करत असतील तरी त्यांचा केंद्रबिंदूतील केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू यांमधून जाणारी एकच रेषा असते किंवा एका लाईनवरती असतात. बाहेरून वर्तुळे स्पर्श करत असेल तर केंद्रामधलं अंतर त्यांच्या त्रिज्या एवढं असतं. आतून स्पर्श करत असेल तर त्रिज्येच्या वजाबाकी एवढं असतं, फरक एवढं असतं. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचे कन्सेप्ट, ह्या सर्व 10वीच्या एकत्रित कलेक्ट केलेल्या कन्सेप्ट आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला 10वीच्या कन्सेप्ट पाहायची गरज नाही, आणि वर्तुळ या टॉपिक पूर्ण कंप्लीट होतोय तुम्हाला या ठिकाणी. काय सांगितलं? ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्याला केंद्रीय कोन असं म्हणतात. हे तर माहिती आहे तुम्हाला. वर्तुळाचा काय काय सांगितले? केंद्रीय कोन. केंद्रीय कोन माहिती तुम्हाला काय? हे वर्तुळ आहे, वर्तुळाचं केंद्र, याला आपण केंद्रीय कोन म्हणतो.
कंसाच्या मापाची व्याख्या, लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. म्हणजे काय, हा लघु कंस म्हणजे छोटावाला कंस आणि हा काय झाला, उरलेला काय झाला, मोठावाला कंस. याचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप सेम असतं. म्हणजे हा जर 100 असेल तर हा पण 100 आहे, आपण पाहिले. विशाल कंसाचे माप 360 वजा संगत कंसाचे माप. हा जर 100 आहे तर पूर्ण वर्तुळाचं माप किती आहे, 360. 360 मधनं 100 गेले तर राहिले किती, 260. म्हणजे विशाल कंस म्हणजे काय, मोठा कंस. मोठ्या कंसाचं माप काय, 360 मधून छोट्या कंसाचं माप वजा करा. त्यानंतर अर्धवर्तुळाचे माप 180 अंश असते, माहिती आहे तुम्हाला. कारण पूर्ण वर्तुळाचं किती असतं, 360, अर्ध 180. दोन वर्तुळ कंसाच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस एकरूप असतात. म्हणजे काय, एका वर्तुळात हा एक कंस आहे इथपर्यंतचा आणि हा एक कंस आहे इथपर्यंतचा. हे दोन जर समान असतील तर त्यांचे मापे पण काय असणार, समान असतात. त्यानंतर एकाच वर्तुळाचा कंस एबीसी आणि कंस सीईडी जेव्हा सी ह्या एक बिंदू सामायिक असतो तेव्हा एबीसी आणि सीडी म्हणजेच एसी ऑब्विसली बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ काय सांगितलंय, पहा म्हणजे इथं ए बी सी आणि इथं डी आहे. तर हा कंस आणि डी सामायिक आहे, परत हा कंस म्हणजे ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा टोटल कंस. ओके, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. म्हणजे काय, आता याच्यासाठी काय सांगितले, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसात जीवा काय असतात, एकरूप. म्हणजे थोडक्यात काय, ही एक जीवा आहे आणि ही एक जीवा. जर हा कंस एकरूप ह्या कंसाला असेल तर ही जीवा आणि ही जीवा एकरूप असते, असं त्याचा अर्थ. त्यानंतर एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या एकरूप जीवांचे संगत कोण एकरूप, म्हणजे हे उलट, जीवा एकरूप कंस एकरूप, कंस एकरूप जीवा एकरूप. आले लक्षात, ठीक आहे. त्यानंतर बघा त्याच्या पुढचा, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप आंतरखंडित केले कंसाच्या मापाचे निम्मे असते. म्हणजे याच्यासाठी जर पाहायचं झालं तर आता आपण मगाशी पाहिलं याचं, या कंसाच्या मापाच्या हा काय असतो, निम्मा असतो. म्हणजे हे 100 जर असेल तर हे किती असतं, 50 असतं. वर्तुळाच्या एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोन एकरूप असतात. म्हणजे आता याचं ज्यासाठी जर पाहायचं झालं तर हे वर्तुळ आहे आणि या कंसात आंतरलिखित झालेले कोन, आता पहा का मी कोणते कोणते डायग्राम करतो. इथं कंस एकच आहे पहा सगळ्यांचा, ह्या सर्वांचा कंस काय एकच आहे. म्हणजे सर्वच्या सर्व कोन, हे जे कोन आहेत हे सर्व काय झाले, एकरूप झाले, कारण सर्वांचा कंस हा एकच. अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. आताच आपण पाहिला, हे वर्तुळ आहे, हे अर्धवर्तुळ आहे आणि या अर्धवर्तुळामध्ये सुटलाय ना, कधी सुटले, एक 10 मिनिटं झाली. अच्छा, 10 मिनिट. आता हे अर्धवर्तुळ आहे. आता ह्या अर्धवर्तुळामध्ये जर कंस अंतर्लिखित झाला असेल, ओके, असा वाला. आता याचं 180 मेजर आहे तर हा किती येणार आहे, 90, कारण तो त्याच्या किती असला पाहिजे, निम्मा असला पाहिजे. ओके, म्हणजे हे इथं आली आहे. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळात असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, आता इथं ही डायग्राम आपण काढली, वर्तुळाची चारही बाजू जर एकाच याच्यावर असतील तर त्याला काय म्हणतो आपण, चौरस म्हणतो, बरोबर. आणि यालाच काय, सॉरी चौरस नाही, चक्रीय चौकोन म्हणतो. चारही बिंदू वर्तुळावर असतील तर त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो, म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ओके, आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पहा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे काय, याची बेरीज आणि याची बेरीज. म्हणजे थोडक्यात आपण याला जर नाव दिलं ए बी सी आणि डी, तर ए अधिक सी याची बेरीज 180 अंश असते, बी अधिक डी याची बेरीज 180 अंश असते. याला म्हणायचं चक्रीय चौकोन पूरक असतात. चक्रीय चौकोनाच्या बाह्यकोन त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी एकरूप असतो. म्हणजे थोडक्यात काय, आता याच्यासाठी जर एखादी डायग्राम काढायची ठरली तर इथं हा आपण चक्रीय चौकोन काढला आणि हा त्याचा काय आला, बाह्य कोन. मग हा जो चक्रीय चौकोनाचा हा बाह्य कोन आहे, याचं मेजर याच्या कोनात एवढं असतं, असं त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं, ठीक आहे. त्यानंतर इथं चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतो. म्हणजे याच्या उलट, चक्रीय चौकोन परस्पर सम्मुख कोन म्हणजे काय, अपोजिट कोन. अपोजिट कोनांची ऍडिशन सप्लिमेंटरी म्हणजे 180 असते, आणि जर त्यांची ऍडिशन 180 असेल तर ते सम्मुख कोन म्हणजे तो जो चौकोन आहे काय असतो, चक्रीय चौकोन. म्हणजे थोडक्यात काय, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आले लक्षात, ठीक आहे. सर्व कन्सेप्ट आता जवळजवळ संपत आल्या, ठीक आहे. पहा आता काय, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असेल तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात. ही डायग्राम त्याची. ओके, म्हणजे थोडक्यात काय,
आता इथं जर पाहिलं तर AEC याचं जे कोणाचं माप आहे, या कोणाचं माप नीट समजून घ्या. या कोणाचं माप 1/2 AC अधिक DB, AC अधिक DB ह्या दोन कंस म्हणजे आता ह्या इथं वर्तुळाचं केंद्र इकडे आणि दोन जेव्हा एकमेकाला क्रॉस झाले तर त्यातल्या ह्या कोणाचं माप किती येणार आहे, ह्या दोन कंसांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला अर्ध करायचं. आता CEB म्हणजे थोडक्यात काय, CEB आता हा कोण आहे, मला जर हा कोण काढायचा असेल तर मी काय करणार आहे, या कंसाचं माप अधिक या कंसाचं माप भागिले 2. लक्षात आलंय, गुणधर्म नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्या पुढचं आता इथं जर पाहिलं तर BED. आता इथे जर पाहिलं तर ह्या दोन जीवा आतमध्ये कनेक्ट झाल्यात आणि इथं जर पाहिलं तर ह्या दोन जीवा बाहेर वाढून इथं कनेक्ट झाले. ओके, आता तुम्हाला जो कोण काढायचा आहे बीईडी म्हणजे हा कोण काढायचा आहे. आणि जर तुम्हाला या कोणाचं माप काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय पहा, बीडी म्हणजे हा जो कंस आहे या कंसातून हा छोटावाला कंस काय करायचा आहे, वजा करायचा आहे आणि त्याच्या अर्ध करायचं. म्हणजे इथं जर पाहिलं तर दोन कंसांची काय केली तुम्ही, बेरीज केली, त्याला अर्ध केलं. आणि इथं जर पाहिलं तर काय करायचंय, कंसाचं माप म्हणजे ह्या कोणाचं माप काय असतं, या कंसातून या कंसाचं माप काय करायचं, वजा करायचं आणि त्याच्या अर्ध करायचं. ओके, ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इथे, तर इथे पहा जर बाजून संदर्भात जर काही माहिती जर तुम्हाला विचारली असेल तर आणि दोन जेव्हा आतमध्ये एकमेकाला कनेक्ट झाले असतील, इंटरसेक्ट झाले असतील म्हणजे छेदले असतील तर AE अधिक EB, ए गुणिले EB तर CE गुणिले काय होणार आहे, ED. हे माहिती आहे तुम्हाला. हे काय म्हणजे थोडक्यात ही बाजू देतील, ही देतील, ही देतील किंवा ही विचारतील, असं चार पैकी कोणती तरी एक पॉईंट तुम्हाला दिला जाणार नाही, तो तुम्हाला विचारला जाईल. लक्षात ठेवत चला फक्त कशा पद्धतीने काय करायचंय. आणि या ठिकाणी इथे सुद्धा जर तुम्ही इथे पाहिलं तर आता त्या बाहेर कनेक्ट झाल्यात. आता कोणा संदर्भित प्रश्न नाहीये, कोणा संदर्भात प्रश्न नाही, प्रश्न कशा संदर्भात आहेत, बाजूच्या. तर नीट पहा, AE गुणिले BE. ओके, आणि इथं CE गुणिले DE. ओके, नीट लक्षात ठेवा. म्हणजे CB तुम्ही असंही म्हणू शकता, EB गुणिले EA बरोबर ED गुणिले EC असंही तुम्ही म्हणू शकता. बाजून संदर्भातला गुणधर्म हा सुद्धा तुम्हाला वापरावा लागू शकतो. आणि या ठिकाणी शेवटचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणि हा जो शेवटचा पॉइंट आहे तर हा आपण सोडवलाय, हा पण तुम्हाला माहिती आहे. स्पर्शिका छेदिका आहे ही, तर याचा गुणधर्म काय सांगतो, टीईचा वर्ग हा EA गुणिले EB असतो. ओके, आणि हीच या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला बाजून संदर्भात काही प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला ते या पद्धतीने सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी तुमच्या 10वीच्या सर्व कन्सेप्ट संपलेले आहेत. म्हणजे टीईटीला वर्तुळ या टॉपिकवर विचारले गेलेले आतापर्यंतचे सर्व प्रश्न आपण घेतलेत आणि 10वी पर्यंतचे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण वर्तुळाचे घेतल्यात. याच्या बाहेर तुम्हाला वर्तुळावर प्रश्न भेटणार नाही. आलं लक्षात. तर जर काही कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा रिपीट करायचे असेल तर तुम्ही पाहू शकता. बाकी चांगला अभ्यास करा, बाकीच्या विषयांचाही अभ्यास करा. ऑल द बेस्ट, चांगले मार्क पडा. बाय बाय.